press the bell icon on the YouTube app and never miss another update. वेलकम स्टुडंट. कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे के.बी. रोहमारे कला वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय कोपरगाव आयोजित या ऑनलाईन लेक्चर सिरीजमध्ये मी प्राध्यापक अभिजित वाघ पुन्हा एकदा तुमचे हार्दिक स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, यापूर्वीच्या लेक्चरमध्ये आपण प्रकरण 3 विभाजन मूल्य यामध्ये आपण विभाजन मूल्य याबद्दल इंट्रोडक्शन पाहिलं, थोडक्यात माहिती पाहिली, संख्याशास्त्र आणि अर्थशास्त्र या संदर्भात थोडक्यात माहिती पाहिली. तर आज आपणास जे विभाजन मूल्य आहे त्याच्यामधील चतुर्थक या संदर्भात माहिती पाहिजे आहे. या आधीच्या लेक्चरला आपण चतुर्थकाचे सूत्र, चतुर्थक काढण्याचे सूत्र पाहिले होते. पहा, QI इज इक्वल टू I इन ब्रॅकेट n प्लस 1 अपॉन 4 हे आहे चतुर्थकाचे सूत्र. तर अशा प्रकारे चतुर्थकाचे खंडित श्रेणी आणि अखंडित श्रेणी या दोन श्रेणींमधील गणित आज आपणास पाहावयाचे आहे. तर सर्वात पहिला आपणास पाहावयाचा आहे वैयक्तिक श्रेणी. तुमच्या पाठ्यपुस्तकात काही गणित दिली आहे, त्यापेक्षाही जास्त गणित आपणास येथे सोडवायचे आहे. तुमच्या पाठ्यपुस्तकात जे गणित दिलं आहे, समजा तुमच्या पाठ्यपुस्तकात एखादं गणित दिलं आहे आणि त्यात तुम्हाला पहिले चतुर्थक काढा सोडवायला लावलेलं असेल, तर तुम्ही पहिले चतुर्थक, दुसरे चतुर्थक आणि तिसरे चतुर्थक असे तीनही चतुर्थक काढावयाची आहेत. तर सर्वात पहिलं आहे पहा, वैयक्तिक श्रेणीचं पहिलं गणित दिलेलं आहे. प्रथम सत्रातील परीक्षेत विद्यार्थ्यांना मिळालेले गुण पुढील प्रमाणे आहेत. तर हे आहे पहिला प्रश्न. त्यामध्ये पहा, गुण मिळालेले विद्यार्थ्यांना मिळालेले प्रथम सत्रात मिळालेले गुण दिलेले आहेत. 40, 85, 84, 83, 82, 69, 68, 65, 64, 55 आणि 45. आता हे गणित सोडवताना आपणास सर्वात पहिलं करावायचं काय आहे, तर पहिली स्टेप आहे की संख्या, या ज्या काही संख्या दिलेल्या आहेत विद्यार्थ्यांना मिळालेले हे जे काही गुण आहेत ते तुम्हाला चढत्या क्रमाने त्याची मांडणी करायची आहे. लक्षात ठेवा, चढत्या क्रमाने मांडणी करताना घ्यावयाची काळजी. आता काय करायचं, सर्वात पहिलं तुम्ही या संख्या पाहिल्यात, मग आता यात सर्वात लहान संख्या कोणती आहे, समजा 40. मग 40 सुरुवातीला घेतली, मग इथे 40 लिहिले. त्यानंतर पुढे काय आहे, समजा 40च्या पुढे आहे 45. मग यावर सिस्पेन्सिलच्या सहाय्याने टिक करायची 45. मग 45 इथे पुट केली. त्यानंतर पुढे काय आहे 55 इथे घेतली. त्यानंतर पुढे आहे 64 ही 55च्या पुढची संख्या, मग 64 वर टिक केली, 64 इथे घेतली. त्यानंतर पुढे आहे 65. त्यानंतर आहे 68. मग 68 कुठे आहे 68. नंतर आहे 69. त्यानंतर आहे 82. त्यानंतर पुढे आहे 83. त्यानंतर 84 आणि लास्ट वन आहे 85. पाहते इथे सर्व खुणा झाल्या आणि या सर्व संख्या तुमच्या चढत्या क्रमाने लिहून झाल्या. याआधी एक काय करायचं आहे ते या संख्या मोजून घ्या. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. म्हणजे टोटल संख्या किती आहेत 11. n स्टँड फॉर नंबर्स. मग किती नंबर्स आहे, किती विद्यार्थ्यांना मिळालेले गुण दर्शवलेले आहे, तर 11 विद्यार्थ्यांना. मग किती, n इज इक्वल टू 11. मग सुरुवातीची ही आहे पहिली स्टेप. या पहिल्या स्टेपमध्ये तुम्ही काय केलं, संख्या चढत्या क्रमाने लिहिल्या. ही आहे दुसरी स्टेप. यामध्ये तुम्ही काय केलं, n नंबर्स किती आहेत ते लिहिलं. त्यानंतर मग आता आपलं सूत्र येतं. तर तुम्हाला सूत्र माहित आहे, QI इज इक्वल टू I इन ब्रॅकेट n प्लस 1 अपॉन 4. चतुर्थकाचं सूत्र मी पुन्हा एकदा रिपीट करतोय. पहा, QI इज इक्वल टू I इन ब्रॅकेट n प्लस 1 अपॉन 4. मग आता आपण या संख्या इथे मांडू. आता समजा QI, आता आपणास पहिलं चतुर्थक काढायचं म्हणून काय लिहिलं तुम्ही Q1. आता 1 म्हटल्यावर कंसाच्या बाहेर 1 ने जर गुणलं तर त्याचा काहीही फरक होत नाही, म्हणून इथे डायरेक्ट तुम्ही कंस घेतला. मग इथे 11 अधिक 1 छेद 4, 11 प्लस 1 अपॉन 4. आता 11 अधिक 1 बरोबर तुमचं उत्तर किती येतं 12 छेद 4. आता 12ला
4ने 12ला जर तुम्ही भाग दिला 4 एक 4 4 त्रिक 12 म्हणून तुमचं Q1 इज इक्वल टू 3 आलं. मग आता हे 3 काय आहे तर तिसरं चतुर्थक तुम्हाला पाहायचंय म्हणूनच सॉरी पहिलं चतुर्थक तुम्हाला पाहायचंय Q1 इज इक्वल टू 3. मग तिसऱ्या क्रमांकाची संख्या चढत्या क्रमाने जर तुम्ही पाहिली 1 2 3 तर ही आहे तुमची तिसऱ्या क्रमांकाची संख्या म्हणून तुम्ही लिहिणार इथे QI इज इक्वल टू 55 म्हणजेच पहिले चतुर्थक. मग तुमच्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे वरील सांख्यिकीय माहितीमध्ये पहिले चतुर्थक हे 55 आहे. Q1 इज इक्वल टू 55. तर अशा प्रकारे वैयक्तिक श्रेणीचं हे पहिलं उदाहरण. आता वैयक्तिक श्रेणीमध्ये काय दिलेलं आहे की इथे खंड आहे, एक एक संख्या आहे. पुढे तुम्हाला अखंडित श्रेणी आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला वर्ग, वरची वर्ग मर्यादा आणि खालची वर्ग मर्यादा या संदर्भात गणित पाहिजे आहे. अखंडित श्रेणीमध्ये काय असतं की पहिल्या वर्गाची वरची वर्ग मर्यादा ही दुसऱ्या वर्गाची खालची वर्ग मर्यादा असते. म्हणजेच पहा जी आपण समजा वर्ग संख्या घेतल्या 1 ते 10, 10 ते 20, 20 ते 30 यामध्ये 1 ते 10 या पहिल्या वर्गामध्ये 1 ही आहे तुमची कनिष्ठ वर्ग मर्यादा आणि 10 ही आहे तुमची वरिष्ठ वर्ग मर्यादा. म्हणजे आता पहिल्या संख्येमध्ये पहिल्या वर्गामध्ये 10 ही काय आहे वरिष्ठ वर्ग मर्यादा. आता दुसरा वर्ग ज्यावेळेस आपण घेतो 10 ते 20 तर पहिल्या वर्गातली वरिष्ठ वर्ग मर्यादा ही दुसऱ्या वर्गामध्ये कनिष्ठ वर्ग मर्यादा होते. म्हणजेच 10 ते 20 मध्ये 10 ही कनिष्ठ वर्ग मर्यादा आहे आणि 20 ही तुमची आहे वरिष्ठ वर्ग मर्यादा. म्हणून लक्षात ठेवा पुढेही आपणास अखंडित श्रेणी आणि खंडित श्रेणी या प्रत्येकाचे उदाहरण पाहायचे आहे. तत्पूर्वी पहा वैयक्तिक श्रेणीचं दुसरं उदाहरण आहे 11वी कॉमर्सच्या टॉपर विद्यार्थ्यांना मिळालेले गुण. जी तुमची 50 मार्काची परीक्षा असते त्या 50 मार्काच्या परीक्षेमध्ये 11वी कॉमर्सच्या टॉपर विद्यार्थ्यांना मिळालेले गुण दाखवलेले आहे. ते आहे पहा इथे वरती दाखवलेले आहे. मग आता ते काय करायचं तुम्हाला चढत्या क्रमाने लिहून घ्यायचे. सर्वात पहिली स्टेप आहे पहा चढत्या क्रमाने. मग आता चढत्या क्रमाने लिहिताना पहा पहिलं मी गणित सोडवलंय तुम्ही समजून घ्या. पहा 34 ज्यावेळेस तुम्ही 34 लिहिणार 34 वर एक फुली मारणार. त्यानंतर 35 डॅश 37 त्यानंतर पुढे आहे 38 त्यानंतर 40 त्यानंतर पुढे आहे 43 त्यानंतर पुढे आहे 44 त्यानंतर पुढे 45 त्यानंतर पुढे आहे 47 त्यानंतर पुढे आहे 48 आणि लास्ट वन आहे 49. आता काय करायचंय तुम्हाला संख्या काउंट करून घ्यायच्या. संख्या काउंट करताना पहा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. मग इथं तुम्हाला मिळतं काय n स्टँड फॉर नंबर. मग नंबर किती आहे तुमचे 11. म्हणजेच 11 विद्यार्थ्यांचे गुण तुम्हाला दर्शवलेले आहे. त्यावरून तुम्हाला पहिले चतुर्थक, दुसरे चतुर्थक आणि तिसरे चतुर्थक काढावयाचे आहे. मग आता आपण सुरुवातीला चढत्या क्रमाने लिहिल्या नंबर्स मिळाले. आता सूत्र चतुर्थकाचं सूत्र QI इज इक्वल टू I इन ब्रॅकेट n+1/4. मी पुन्हा एकदा रिपीट करतोय पहा QI इज इक्वल टू I इन ब्रॅकेट n+1/4 आणि I काय डिटरमाइन I काय निर्देशित करतं I इज इक्वल टू 1 2 और 3. म्हणजेच पहिलं चतुर्थक, दुसरं चतुर्थक आणि तिसरं चतुर्थक. ज्यावेळेस तुम्ही पहिलं चतुर्थक काढतात QI म्हणजेच पहा इथे Q1 इज इक्वल टू 1 ज्यावेळेस तुम्ही कंसाच्या बाहेर 1 लिहितात त्यावेळेस कंसामध्ये त्याचे काहीही परिणाम होत नाही. म्हणून 1 घेतला काय आणि नाही घेतला काय ते तुम्ही तसंच लिहू शकतात. मग Q1 इज इक्वल टू n+1/4. मग आता इथे काय Q1 इज इक्वल टू 11 काय आहे n नंबर्स 11 + 1/4. मग आता Q1 इज इक्वल टू 12/4. म्हणूनच तुमचं उत्तर आलं Q1 इज इक्वल टू 3. मग आता तिसऱ्या क्रमांकाची संख्या चढत्या क्रमाने ज्या संख्या लिहिल्यात तिथे तिसऱ्या क्रमांकाची संख्या कोणती आहे 37. म्हणून तुमचं पहिलं चतुर्थक आहे Q1 इज इक्वल टू 37.
आता तुम्हाला घ्यायचं आहे दुसरं चतुर्थक. Q2 इज इक्वल टू 2 इन ब्रॅकेट n प्लस 1 अपॉन 4. मग 2 इन ब्रॅकेट 11 प्लस 1 अपॉन 4 म्हणूनच पुढे घेतलंय पहा 2 कंसात 12/4 2 गुणिले 3. मग त्याचं उत्तर येतं Q2 इज इक्वल टू 6. मग 6व्या नंबरची संख्या कोणती आहे? 1 2 3 4 5 6 43. म्हणून तुमचं Q2 इज इक्वल टू 43. दुसरं चतुर्थक आहे तुमचं 43. आणि लास्ट वन आहे पहा तिसरं चतुर्थक. आता तिसऱ्या चतुर्थकाचं सूत्र पहा, तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन म्हणून सुद्धा येत असतं की पहिल्या चतुर्थकाचं सूत्र, दुसऱ्या चतुर्थकाचं किंवा तिसऱ्या चतुर्थकाचं. आता तिसऱ्या चतुर्थकाचं सूत्र Q3 इज इक्वल टू 3 इन ब्रॅकेट n प्लस 1 अपॉन 4. हळूहळू सांगतो पहा, Q3 इज इक्वल टू 3 इन ब्रॅकेट n प्लस 1 अपॉन 4. मग आता इथे तुम्ही घेतलं n प्लस 1 अपॉन 4 म्हणून 3 इन ब्रॅकेट 11 प्लस 1 अपॉन 4, 3 इन ब्रॅकेट 12 अपॉन 4, 3 मल्टिप्लाय 3 म्हणून Q3 इज इक्वल टू 9. आता 9व्या क्रमांकाची संख्या 1 2 3 4 5 6 7 8 9 47 ही तुमची आहे 9व्या क्रमांकाची संख्या. म्हणूनच तुमचं उत्तर आहे तिसरे चतुर्थक बरोबर 47. आणि हे पूर्ण गणित लिहून झाल्यावर मग तुम्ही लिहिणार खाली वरील उदाहरणामध्ये पहिले चतुर्थक आहे 37, दुसरे चतुर्थक आहे 43 आणि तिसरे चतुर्थक आहे 47. अशा प्रकारे वैयक्तिक श्रेणीच्या सहाय्याने तुम्ही पहिले चतुर्थक, दुसरे चतुर्थक आणि तिसरे चतुर्थक काढतात. लेक्चर समजल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचप्रमाणे तुम्हाला गुगल क्लासरूमवर याचे आणखीन काही उदाहरणं पोस्ट केले जातील. त्याचं उत्तर तुमच्या वहीमध्ये लिहून त्याचे फोटो काढून ते गुगल क्लासरूमवर अपलोड करायचे आहेत. त्याचप्रमाणे जे काही चतुर्थकाची 3 सूत्र सांगितले आहे Q1, Q2 आणि Q3 ही यूट्यूबच्या कमेंट बॉक्समध्ये पोस्ट करावयाची आहे. लेक्चर काळजीपूर्वक ऐकले त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद.